हॅलो गाईज, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अपूर्वा विषय व्लॉग्समध्ये. जरा मी थकलेलीच आहे. तुम्हा सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या, कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा. इथे तुम्ही पाहिली असेल मस्त सुंदर अशी तयारी केलेली आहे साक्षीने, तर मी तुम्हाला दाखवते. चला तर मग. खरं तर नेहमीप्रमाणे तयारी आणि बाकीचं म्हटलं हे नैवेद्य वगैरे हे सगळं मी आणि साक्षी आम्ही करतो आणि दीदी पण असतेच, पण दीदीचं लग्न झाल्यामुळे दीदी तर नाही आहे. आणि विषय असा आहे की मला ह्या वर्षी पूजा नाही करायची होती, सो मी उपवास पण नाही ठेवलेला आहे. सो सध्या एकदम सिम्पल अशी छोटीशी अशी क्यूट अशी पूजा केलेली आहे. आम्ही करणार आहोत. डेकोरेशन एकदम सिम्पल ठेवलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आणि अजून पण आमचं तयारी चालूच आहे. साक्षी दीदीला बोलवले. साक्षी दीदी तर पूजा करते. दरवाजा लाव मग. पेटेला साक्षी, खाली काहीच घेतलं नाहीये. खाली हे ठेव, त्याची प्लेट असते ती. पण रात्रीचे 12 वाजायला म्हणजे 10 मिनिट बाकी आहेत आणि प्रचंड झोप आलेली आहे मला. पण देवाची पूजा पण करायची आणि कृष्ण जन्माष्टमी आहे, तर मी खूप एक्सायटेड असते. पण ह्यावेळेस मला एक्सायटेड अजिबात नाही आहे, कारण मी खूप थकली आहे. इकडे सगळं नैवेद्य काढून ठेवलेलं आहे आणि तिथे पूजा करायची आहे. आता देवाला नैवेद्य दाखवलेलं जात आहे. इकडे एवढं प्रसन्न वातावरण झालंय ना, एकदम म्हणजे मी तर अशी एकदम अशी थकलेली होती, झोपलेली होती, अशी होती. पण आता जर तुम्ही इथे म्हणजे बघितलं ना, फुल एकदम एन्व्हायरमेंट एकदम मस्त, एकदम असं अगरबत्ती म्हणा आणि तो तेज जे आलेलं आहे घरात, ते तर मी तुम्हाला इकडे एक्सप्लेनच नाही करू शकत. म्हणजे बेस्ट. तुम्ही स्वतः बघू शकता किती मस्त वाटतं एकदम. आणि ही सगळी पूजा साक्षीने केलेली आहे. मम्मी पण बाहेर आहे, पप्पा पण बाहेर आहेत, आम्ही दोघंच आहोत घरी. तर अशा प्रकारे पूर्ण पूजा आम्ही केलेली. मी तर काहीच नाही, कारण की मला करायचीच नव्हती पूजा, तर मग साक्षीनेच केलेली आहे. आणि मी तुम्हाला देवाचं दर्शन देते.
एवढं सुंदर आहे ना, एकदम असं खरंच मॅजिकच आहे. आणि या तुम्ही सगळे देवाचं दर्शन घ्या, प्रसाद घ्या. चलो. तर आता साक्षी बाजूच्या काकूंकडे इथे प्रसाद देत आहे. आणि येस, आपण पुन्हा भेटूया पुढील व्लॉगमध्ये. कसा वाटला तुम्हाला डेकोरेशन, कशी झाली आमची पूजा, एकदम थोडक्यात अशी केलेली आहे. आणि तुम्हाला खूप 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 शुभेच्छा जन्माष्टमीच्या, कृष्णाष्टमीच्या. मस्तपैकी दहीहंडी बघायला जा. कोण घरी असेल लहान मुलगा तर त्याच्यासाठी दहीहंडी आपण बोलतात ना सेलिब्रेट करूया, फोडूया. काय बोलतात? मटकी फोडो. चलो तर मग सबस्क्राईब करा माझ्या बहिणीला. आणि हाती घोडा पालकी, जय कन्हैया लाल की. गुड नाईट, शुभरात्री. पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. असंच मला प्रेम करत राहा. तुमची अप्पू म्हणजे तुमचेच अपूर्वा विषय व्लॉग्स. बाय 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 बाय.